तर प्रेक्षकांनो, आता इकडे तनिषा जी असते खूप खुश असते, कारण आता इकडे विठ्ठलाची पूजा करण्याचा हा जो मान आहे तो इंद्र आणि राणीला भेटलेला असतो. पण मुहूर्त निघून गेल्यामुळे आता इकडे मालती आणि आबाला हा मान मिळालेला असतो आणि म्हणून तिकडे तनिषा आल्याबरोबर खूप खुश होते. पण मात्र या सगळ्यामध्ये असं काहीतरी घडतं की आता इकडे तनिषाला इतका राग येतो की आता इकडे तिला स्वतःचाच राग येत असतो की तिने हे सगळं काय केलं. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे मुहूर्ताचा वेळ टळत चाललेला असतो. इकडे राणी सांगते की मी काय म्हणते आबा, हे बघा, तसाही महाडिकांच्या घरी हा मान मिळालेला आहे ना, तर तुम्ही दोघं बसा की. आणि हे बघा, आता इतक्या वेळात तर आता इंद्रजित सर येणार नाही आणि म्हणून तुम्ही हे पूजा करा. आता कसं बसत इकडे हे दोघंही पूजेला बसतात. इकडे तनिषा जी असते एकदम दार उघडते, इकडे इंद्र एकदम येऊन पडतो खाली. आता एकदम त्याच्या टोंगळ्याला मार लागतो. आता इकडे त्यावर ती बोलते, अरे काय झालं इंद्रा, तू बरा तर आहेस ना, लागलं तर नाही ना. त्यावर आता इकडे इंद्रा बोलतो, अगं माझं सोड, तू तर बरी आहे ना. आणि काय ग, किती वेळेचं मी दार ठोठावत होतो, तू उघडलं का नाहीस, काय करत होती, माझा आवाज तुला ऐकू येत नव्हता का. आता इकडे ती बोलते, अरे हे काय, हे हेडफोन, मी गाणे ऐकत होती ना, आणि मी तर विसरलेच होते आणि आपल्याला जायचं होतं पूजेला, त्याच्यासाठीच मी तयारी करत होती, सॉरी हं. त्यावर आता इकडे तो बोलतो की अगं मी किती घाबरलो होतो. आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते की अरे इतकं काय घाबरायचं, अच्छा तुला काही वाटलं का, म्हणजे मी काही करेल वगैरे. त्यावर आता इकडे तो बोलतो नाही, पण तू ती वहिनींना गोळ्या का सांगितल्यात. आता इकडे त्यावर ती सांगते, अरे ते काय झालं ना, सकाळी मी एक म्हणजे खायला घेतली आणि अख्खी बॉटलच आणून गेली, मग अशा वेस्ट गेलेल्या गोळ्या कशी खाणार ना मी, म्हणून मी उर्मिला वहिनींना सांगितलं होतं की अशा मला अजून गोळ्या आणून द्या म्हणून. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, बरं ठीक आहे इंद्रा, तू हो बाहेर, मी लवकर रेडी होते. इकडे आता इकडे हा म्हणजे आता हे सगळे यांचं चालू असतं. आता इकडे मस्तपैकी मस्त पूजा वगैरे सगळी काही होते. इकडे सगळेजण खुश असतात. इकडे राणी मनातल्या मनात विचार करते की इंद्रजित सर, लहानपणीपासूनचं माझं हे स्वप्न होतं की मी माझ्या जोडीदारासोबत पांडुरंगाच्या पूजेला बसेल, पण मात्र हे माझं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं नाही. आणि आता इकडे असं सगळं काही तिच्या मनात चालू असतं. तिचं एकदम मन लहान झालेलं असतं. तिची आई येते सुरेखीने बोलते, राणी बाळा, तू इतकं मनाला लावून नको घेऊ ग, यावेळेस पूजेला बसली नाही म्हणून काय झालंय, आणि मन नाराज करून घेऊ नको, पुढच्या वेळेस बसशील की. आता तिकडे तिला ती समजवण्याचा प्रयत्न करत असते. इकडे उर्मिला येते बोलते, अरे रे रे, कोणाचं तरी नशीब खरंच खूपच फुटलेलं आहे वाटतं. काय ग, किती तू स्वप्न बघितले असेल आणि हे सगळं इंद्रामुळे तुझे शक्य झालं नाही, खरंच किती नशीब तुझं फुटकंय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, तुम्ही इतके त्रास करू नका हा घेऊ, कारण ना शेवटी असं नसतं ना की आम्ही पूजेला बसलो नाही म्हणून पांडुरंग आशीर्वादच देणार नाही. ते आल्यानंतर आम्ही जोडीनेच पाया पडू आणि नंतर आम्हाला पांडुरंग आशीर्वाद देणारच, कारण ना पांडुरंग कर्म बघतो आणि आमचे कर्म चांगलीच आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे चांगलं तिला सडेतोड उत्तर देते आणि आता इकडे तिचं तोंडच गप्प करते. आता इकडे पूजा सगळी काही आटपत आलेली असते. आता इंद्रा आणि तनिषा तिथे पोहोचलेली असतात. इकडे इंद्रा बोलतो की घ्या गुरुजी, आपण पूजेला बसूया, मुहूर्त टळत आलोय का. आता असं म्हटल्याबरोबर इकडे आबा उठा आणि बोलतात की झाली आहे पूजा. इंद्र, तू हे बरोबर केलं नाहीस, असं का केलंस तू, आणि काय रे, आमच्या बरोबर त्या पांडुरंगाला सुद्धा तात्काळ ठेवलं होतं. अरे हे पाप कुठे फेडशील तू, आणि असं का वागलास तू. अरे काही नाही तर त्या राणीचा तरी विचार करायचा, सकाळपासून ते किती सगळं काही करत होते आणि हे सगळं का केलंस तू, कुठे गेला होता सांग. आता इकडे त्यावर तो बोलतच म्हणजे तो काही बोलणारच नाही, कारण तिकडे त्याला सगळ्यांनी इतके बोल लावलेले असतात. तिकडे मालती सुद्धा त्याला चांगलीच बोलत असते. आता हे बघून इकडे तनिषा बोलते की आबा ते काय झालं ना ॲक्च्युली, त्याच्यामुळे नाही माझ्यामुळे उशीर झाला. आता असं म्हटल्याबरोबर इकडे इंद्रा बोलतो, थांब तनिषा, तू काही बोलायचं नाही. असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, थांब इंद्रा, तू आता मला बोलू दे. आता इकडे ती सांगते, ते काय झालं ना आबा, वेळेवर ते कोटेशनचं निघालं होतं आणि ना मला काही ते जमत नव्हतं, ते फक्त इंद्राच करू शकणार होता, म्हणून तो सगळं काही करायला आलेला होता आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय, तुम्ही त्याला प्लीज बोलू नका. असं म्हटल्याबरोबर इकडे आबा बोलतात, अरे पण काम काय, काम नेहमीच असतं ना. अरे हा जो सण असतो हा वर्षातून एकदाच येतो ना, तुम्हाला समजलं नाही हा, म्हणजे आज काय करायचं आणि काय नाही. आता इकडे आबा चांगलेच बोलत असतात. त्यावर आता इकडे ते तर काही बोलतच नसतात, पण आता इकडे राणी समृद्धीने बोलते, आबा जाऊ द्या ना. आणि मी काय म्हणते, आता हे सगळं तर घडून गेलेलं आहे आणि तसंही आपल्या महाडिकांच्या घरी हा मान मिळाला होता, पण ही पूजा तुमच्या हाताने झाली. अहो पांडुरंगाने तुम्हाला सुद्धा आशीर्वाद दिलायच की. आणि आता इकडे ती म्हणजे खूप छान प्रकारे बोलत असते. त्यावर इकडे आबा बोलतात, अगं राणी, तू अशी कशी काय बोलू शकतेस, अगं तुझा हा मान हिरावला गेला ना. त्यावर आता इकडे ती बोलते, अहो आबा तुम्ही सांगा की
आपले संत काय बोलून गेलेत की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. म्हणजेच काही जण कामामध्ये विठ्ठल शोधतात तर कुणी कशातून. आणि तिकडे ती इतकं छानपैकी समजावून सांगते. इकडे मालती आबा सगळे तिथले जे असतात खुश होतात. आता इकडे त्यावर हे सगळं ऐकून इकडे तनिषाला चांगलाच राग येतो. कारण तिकडे सगळेजण राणीचेच कौतुक करत असतात आणि बोलत असतात की खरंच राणी तू किती समजदार आहेस. आणि आता इकडे सगळे बोलत असतात. आणि यावेळेस झालं नाही म्हणून काय झालंय, पुढच्या वेळेस नक्की तुमचाच मान आहे. आता इकडे असं सगळं काही ते बोलत असतात. इकडे इंद्रा जो असतो राणीकडे बघतो आणि तिकडे तिच्या समोर त्याने बोलतो की राणी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सगळे म्हणजे तुला खूप बोल खावे लागले ना माझ्यामुळे. कारण इकडे आबांनी सांगितलेलं असतं अरे तू फोन उचलत नव्हता म्हणून सगळेजण राणीला बोलत होते की म्हणजे का गेला असेल इंद्रा म्हणून. आणि तुझ्यामुळे त्या राणीला किती काय काय बोलावं लागलं, किती ऐकावं लागलं. आता इकडे त्यावर तो बोलत असतो की खरंच माफ कर. आणि आजची जी पूजा होती याचं तुझं स्वप्न होतं हे सुद्धा मी स्वप्न म्हणजे पूर्ण होऊ दिलं नाही. खरंच माफ कर मला. आता तो सॉरी वगैरे म्हणून सगळ्यांसमोर तो माफी मागत असतो. त्यावर इकडे राणी बोलते जाऊ द्या की सर इतकं काही हे करू नका. आणि यावेळेस नाही बसणं झालं म्हणून काय झालं, पुढच्या वेळेस बसूया की. आता असं सगळं काही ती बोलत असते. त्यावर आता इकडे बुवा जे असतात ते बोलतात हो जावई बापू यावेळेस नाही झालं तर काय झालं, पुढच्या वर्षी नक्की बसा हा पूजेला, हा मान तुमचाच. आता इकडे मस्त पांडुरंगाच्या नावाच म्हणजे मोठमोठ्याने मस्त नारे वगैरे लावतात. मस्त छानपैकी मोठमोठ्याने त्यांची भजनं वगैरे होते. आता इकडे हादरभागी ते संपतो. पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे पांडुरंगाची म्हणजे आता इकडे पुढचं जे कार्यक्रम असतात ते चालू झालेलं असतं. म्हणजेच आता इकडे इंद्रा आणि राणी मस्त दोघंही मिळून ना तिकडे फुगडे वगैरे खेळत असतात. इकडे तनिषा बोलते की उर्मिलाताई बघा की आपला हा जो प्लॅन होता एकदम सक्सेसफुल झालेला आहे. आणि राणी हळूहळू असंच तुझे जी जोडी आहे मी तोडणार आहे आणि नेहमीसाठीच तुला इंद्रापासून दूर मी पाठवणार आहे. असं सगळं काही ती बोलत असते. पण आता इकडे पांडुरंगाच्या ग्रुपने इतका छान चमत्कार घडलेला असतो की हे जे फुगडी घालत असतात एकदम इंद्रा आणि राणी दोघांच्याही गळ्यामध्ये हार येऊन पडतात. आता हे बघितल्याबरोबर इकडे सगळ्यांना तर धक्काच बसतो. आणि आता ते गुरुजी बोलतात की अख्ख्या वर्षात म्हणजे इतक्या वर्षांमध्ये जे झालं नाही ते आज झालंय. साक्षात पांडुरंगाचा जो आशीर्वाद आहे तुम्हाला मिळालाय. आणि आता हे सगळं ऐकल्याबरोबर इकडे तनिषाला चांगलाच राग येतो. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.